चाट. आता आवाज येतोय का? आता आवाज येत असावा कदाचित. ठीक आहे. ओके ठीक आहे. रेकॉर्डिंग तर होतंय ना, पण रेकॉर्डमध्ये येतो ना आवाज? ठीक आहे. तर बघा आता जे निरंजन माधव आहेत ते निरंजन माधव विषयी आपण माहिती घेऊयात. तर बघा आता बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये परराज्यात वकील म्हणून काम करणारे निरंजन माधव हे राजकारण कुशल आणि त्यासोबतच काय होते, भक्तिभाव व अध्यात्म प्रवणामध्ये आता येते गुड. तर अध्यात्म प्रवणामध्ये काय ते म्हणजे अध्यात्म सुद्धा म्हणजे एकीकडे वकिली एकीकडे अध्यात्म असं त्याचं. तर हे बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या काळातील निरंजन माधव होते. बाजीराव व नानासाहेब पेशवे यांच्या काळातील. आता बघा हे निरंजन माधव जे काही होते ते पेशाने कोण होते, वकील होते. ठीक आहे. तर मग यांच्या राज्यकारभारामध्ये वकील म्हणून आणि त्याचबरोबर त्यांना भक्तिभाव अध्यात्म ह्या गोष्टीमध्ये सुद्धा काय होता, रस जो काही आहे तो होता. आता त्यामुळे त्यांचे मूळ नाव बनाजी असे असून ते महाराष्ट्राबाहेर दक्षिणेत जन्मले. म्हणजे ते महाराष्ट्रात जन्मलेले नाहीये, त्यांचा जो जन्म होता तो दाक्षिणात्य भागामध्ये होतं. तर यांना कोणत्या नावाने ओळखलं जात होतं, बनाजी. यांचं टोपण नाव किंवा नाव आहे. तर हे नाव सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. हे बनाजी नावाने ओळखले जात होते. बनाजी नाव हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. ओके. तर बनाजी नावाने ते ओळखले जात होते. लिहून घ्यायचं आहे. आता त्यांच्या वडिलांचं नाव जे होतं ते माधव. बघा निरंजन माधव म्हणूनच आपल्याला दिसून येतं. तर कोणी बऱ्याच ठिकाणी प्रथा असते की वडिलांचं नाव, काही ठिकाणी आईचं नाव, काही ठिकाणी आई आणि वडिलांचं नाव. तुम्ही जर दक्षिणमध्ये गेले आता साऊथमध्ये तर तिथं आडनावाचं जे काही आहे ते इनिशियल लावतात. म्हणजे आता समजा किसन रेड्डी असेल तर ते रेड्डी म्हणजे आर ना, तर मग आर किसन असं लिहितात की त्यांचं काही किंवा जात दिसली नाही पाहिजे किंवा वेगवेगळी जी काही आहे ती कारणं याच्या मागे आहेत. म्हणजे असं आहे की जाती आडनावावरून जात कळते. मग ती बाबा ती कळूच नाही म्हणून काय आहे की ते तसं इनिशियल्स जे काही आहे ते इनिशियल्स लावतात साऊथमध्ये जर तुम्ही गेले कधी तर. म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरला, तमिळनाडू वगैरे ह्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर इथे तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतील. ठीक आहे. ओके. तर बघा आता परमार्थ प्रवण रसिक म्हणजेच काय की परमार्थामध्ये आवड असणारा, त्यानंतर पंडित, तर सर्व दर्शनातील मतांचा स्वीकार करणाऱ्या निरंजन संप्रदायातील असल्याने निरंजन हे त्याचे सांप्रदायिक नाव म्हटले पाहिजे असे एक आहे. आता लक्ष्मीधर बर्वे नावाची जी काही व्यक्ती होती आणि बाबूजी पंडित. ठीक आहे. तर असे निरंजन माधव यांचे दोन गुरु होते, लक्ष्मीधर बर्वे आणि बापूजी पंडित. हे निरंजन माधव यांचे गुरु होते. लिहून घ्यायचं आहे. निरंजन माधव यांचे गुरु होते. लिहून घ्या.
आता बघा, जे लक्ष्मीधर बर्वे आहेत, तर हे लक्ष्मीधर बर्वे यांच्याकडे ते काय राजकारणात असतानाच लक्ष्मीधर बर्वे यांच्याकडे अध्ययनासाठी जे काही आहे आणि उपदेशासाठी निरंजन माधव यांच्याकडे जात होते, म्हणजे राजकारण आणि अध्यात्म दोन्ही गोष्टींसाठी. त्यानंतर काय झालं की गुरु लक्ष्मीधरांचं नंतर लक्ष्मीधर बर्वे जे काही आहे ते मृत्यू पावले, त्यांचं निधन झालं आणि ते त्या काळामध्ये जे काही राहिले निरंजन माधव खूप अस्वस्थ झाले. आणि लक्ष्मीधरांच्या निधनाच्या 7व्या दिवशी बापूजी पंडितांच्या निमित्ताने गुरूंची विभूती जी काही आहे त्यांना भेटली. आणि मग नंतर काय झालं की निरंजन त्यांचे शिष्य, पुढे त्यांचे शिष्य बनले. तर मग निरंजन पुढे त्यांचे शिष्य बनले तर कर्नाटक, कारण ते कुठले होते निरंजन माधव जे काही आहे ते आपल्याला दक्षिणेकडे जन्मले, म्हणजे ते त्यांचं दक्षिणेकडे जे काही आहे ते. तर मग कर्नाटक, तंजावर, तुम्ही जर हे नाव ऐकली असाल, त्यानंतर श्रीरंगपट्टण येथे निरंजन माधवांनी जे काही आहे ते पेशव्यांचे वकील म्हणून काम केलेले आहे. म्हणजे यांचा पेशा काय होता, मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक पेशाने काय होते, हे वकील होते. म्हणजे एक जे पंडित कवी आहेत, जी व्यक्ती पंडित कवी आहे ती वकील कशी असू शकते, आपल्याला याचं एक उदाहरण जे काही आहे ते याच्यातून दिसून येतं की पंडित होते, अध्यात्मामध्ये आवड निर्माण झाली, त्याच्यामुळे मग ते अध्यात्माकडे जे काही आहे ते वळले होते. त्यांचे जे गुरु होते यांच्याकडून त्यांना राजकारण त्याचबरोबर जे काही आहे अध्यात्माचे धडे सुद्धा मिळालेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती आहे जसं की लक्ष्मीधर मृत्यू पावले आणि लक्ष्मीधर मृत्यू पावल्यामुळं काय झालं, लक्ष्मीधर जे काही आहे ते मृत्यू पावल्यामुळे मग ते त्यांना खूप दुःख झाले आणि नंतर मग ते त्यांचे विभूती घेऊन शिष्य बनले. आणि मग जे कर्नाटक आहे, तंजावर आहे, श्रीरंगपट्टा आहे, तर येथे निरंजन माधवांनी वकील म्हणून जे काही आहे तर ते वकील म्हणून काम केल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झाले. आता हे काम कुठे करायचे, ते पेशवे दरबारात. म्हणजे आपण जर एक साऊथचा भाग पाहिला दक्षिणेकडचा, तर आपल्याला असं दिसून येतं की म्हणजे तिथं पेशवाई होती ना काही याच्यामध्ये, तर मग तिथे त्यांनी पेशव्यांचं वकील म्हणून जे काही आहे ते काम केलेलं आहे. पेशवे दरबारात आपल्या नोकरीविषयी शाहू भूपतीचा प्रधान बाजीराव पृथ्वीरत्न याने संग्रह केला सम्मक असा त्यांनी जो काही आहे तो उल्लेख केलेला आहे, आपल्याला दिसून येतो. आणि वयाच्या 22व्या वर्षापासून पुढे सतत 34 ते 35 वर्ष जे काही आहे ते राजकारणामध्ये होते. म्हणजे राजकारण सुद्धा एक आवडीचा जो काही आहे तो विषय राहिलेला आहे. आता वयाच्या 22व्या वर्षापासून बघा, म्हणजे जवळपास 34-35 वर्ष म्हणजे त्यांनी आयुष्याची जी काही आहे ती राजकारणामध्ये काढलेली आहे. तर राजकारणात असतानाच आपल्या मनास कवितेची प्रेरणा मिळून शारद विलास घडल्याचे हा कवी सांगतो. आपण आता नंतर बघणार आहोत की त्यांचे कोणती रचना आहे, निरंजन माधव यांची जी काही रचना आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे, त्यांनी काय काय लिहिलेलं आहे ते आपल्याला याच्यामधून बघायचं आहे. तर बघा, आता हे क्लिअर झालं का, जे लेट जॉईन केलं त्यांनी. बघा, आपण आता निरंजन माधव त्याचबरोबर आर्यपती मोरोपंत यांची आजच्या सेशनमध्ये, आजच्या सत्रामध्ये जी काही आहे ती माहिती पाहत आहोत. ठीक आहे. आता बघा, तर निरंजन माधव जे होते ते बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या दरबारामध्ये काय होते, वकील म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. ते पेशाने वकील होते, नंतर राजकारणात गेले, अध्यात्म वगैरे अशी त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्यांचं जे काही टोपण नाव होतं ते काय आहे, बनाजी आहे. आणि त्यानंतर लक्ष्मीधर बर्वे आणि बापूजी पंडित
हे त्यांचे कोण होते? गुरु होते. कोण होते? गुरु होते. लिहून घ्या, मी थोड्या वेळाने पुसणार आहे हे. ठीक आहे. आता त्यामुळे त्यांचे जे काही अवलोकन आहे तर त्याच्यामधून ते घडतं. आता त्यामुळे त्यांना घडून आलेले सर्व भाषा परिज्ञान आणि लोकव्यवहाराची माहिती यांचे जे काही प्रतिबिंब आहे तर ते कवितेमध्ये उतरलेले आहे. तर विचार करा की जो माणूस, जो व्यक्ती महाराष्ट्रात राहिला, पुढे मग तंजावर असेल, कर्नाटक असेल, श्रीरंगपट्टण असेल, पेशवाई सोबत राहिलेला असेल, त्याच्यानंतर एक वकिली एक वेगळी भाषा आहे, अध्यात्माची वेगळी भाषा, राजकारणाची वेगळी भाषा आहे. तर हे सगळे अनुभव घेऊन जेव्हा तो कविता लिहित असेल तर त्या व्यक्तीची जी काही कविता आहे ती कशा प्रकारे असेल ते आपल्याला पाहायचं आहे, किंवा ती कशा प्रकारे असेल ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे त्याचं जे काही प्रतिबिंब आहे, त्या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब त्यांच्या काव्यामध्ये जे काही आहे त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला उतरलेलं दिसतं. कोणाचं? निरंजन माधव. कळतंय तुम्हाला? आता सांप्रदाय परिमल, चित्तबोध रामायण, सुभद्रा चंपू, ज्ञानेश्वर विजय, मंत्र रामचरित, निर्वोष्ट राघव चरित, वृत्तावतंस, वृत्तमुक्तावली, वृत्तमाला अशी त्यांची रचना आहे. आणि त्यांनी भरपूर प्रवास केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात तर आहेच, पण तंजावर आहे, श्रीरंगपट्टण आहे, कर्नाटक आहे. तर त्याच्यामुळं काय झालं की त्यांनी एक प्रवास वर्णन सुद्धा त्यांचं, म्हणजे त्या दरम्यान त्यांनी प्रवास वर्णन सुद्धा लिहिलेले आहे. तर त्याच्यामुळे स्तोत्र कला ऋतू त्यांनी रचलेले अनेकविध पद्धतीच्या स्तोत्र रचना उल्लेखनीय आपल्याला आहे. तर विविधात्मक रचना वैपुल्यामुळे विल भावे त्यांना सबरस असे म्हणतात. आणि मराठी काव्यात जे काव्य प्रकार अगर विषय त्यांच्या कालापर्यंत रूढ झाले नव्हते, अशावरही त्यांनी जी काही आहे तर ती रचना केली ते दिसून येते. तर आपण बघणार आहोत की निरंजन माधव यांची रचना आपण पाहणार आहोत आणि हे पाठ करून ठेवायचं आपल्याला परीक्षेत येतात. आपण 2023चा पेपर मागं ॲनालिसिस केला परवाच्या दिवशी, तर निरंजन माधव नावाचं ऑप्शन होतं. तर त्यांनी काय काय रचना केली ह्या सगळ्या रचना आपल्याला काय पाहिजे? पाठच पाहिजे. ठीक आहे. निरंजन माधव रचना, त्यांनी काय काय रचना केली आपण ते बघूयात. ऑर्डरनुसार लिहून घ्या, म्हणजे कालानुक्रम जो आहे तोच असेल. ठीक आहे. सांप्रदाय परिमल पहिला आहे. पंडित कवी असल्यामुळे नावं सुद्धा आपल्याला तशीच असणार आहेत. तुम्ही म्हणणार हे काय मॅडम कठीण नावं, कारण ती संस्कृत प्रचूर आहे. संस्कृत प्रचूर असल्यामुळं अशीच असणार आहे, चंपू वगैरे वगैरे अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे चिदबोध रामायण. चिदबोध रामायण लिहून घ्यायचंय. सुभद्रा चंपू, ज्ञानेश्वर विजय, सुभद्रा चंपू, ज्ञानेश्वर विजय लिहून घ्यायचंय.
पटकन लिहा. बघा, सांप्रदायिक, परिमल, चितबोध, रामायण, सुभद्रा, चंपू, ज्ञानेश्वर, विजय. ठीक आहे. त्यानंतर पण आहे. लिहून झालं की सांगा, मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर आहे 5वं, मंत्र रामचरित. मंत्र रामचरित्र. बघा, तुमची बरीच रिव्हिजन क्लासमध्ये आणि क्लास झाला की लगेच करून टाकायची. ठीक आहे. आपली रिव्हिजन आपल्याला लगेच झाली पाहिजे. निरोष्ट राघवचरित. निरोष्ट राघवचरित. नंतर आहे वृत्तावतस. वृत्तावतस, वृत्तांतवतस. आठवा आहे वृत्तमुक्तावली. 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 त्यानंतर आहे वृत्तवनमाला. 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 हे पाठ पाहिजे आपल्याला, कारण जशाच्या तसं विचारलं जातात. तर ही जी काही आहे त्यांची रचना आहे. बघा, 9 रचना तुम्हाला इथे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत. सांप्रदायिक, परिमल, चितबोध, रामायण, सुभद्रा, चंपू, ज्ञानेश्वर, विजय, मंत्र रामचरित, निरोष्ट राघवचरित, वृत्तांतवतस, वृत्तांत मुक्तावली आणि वृत्तमाला. ठीक आहे. ही रचना आहे. तर ही रचना आपल्याला काय पाहिजे, पाठच पाहिजे. काय पाहिजे, पाठच हवी किंवा पाठच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. झालं पुसू. विशाल, अक्षय, विशाल, रब करायचं का? झालं का लिहून? हे पाठ पाहिजे बरं का. लिहून घ्या. त्यानंतर एक वाक्य लिहून घ्यायचंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक नंतरचं वाक्य लिहून घ्या. विविधात्मक रचना वैपुल्यामुळे लिहून घ्यायचंय नंतर वाक्य. विविधात्मक रचना वैपुल्यामुळे विलभावे त्यांना
विल भावे त्यांना सबरस असे म्हणतात. सबरस असे म्हणतात. सबरस सबरस असे म्हणतात. कळलं? तर त्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की पंडिती काव्यामध्ये जे काही रचना झाली नव्हती किंवा त्या म्हणजे तोपर्यंत जी काही रचना झाली नव्हती, तर ती रचना जी काही आहे तर ती रचना त्यांनी केलेली आहे असं आपल्याला म्हणजे दिसून येतं त्याच्यात. ओके, लिहून घ्यायचंय पटकन. चला लिहून घ्या. ओके, तर बघा आता एक प्रकारचं प्रवास वर्णन आहे आणि एक प्रकारचे जे काही आहे ह्या सगळ्या प्रकारच्या रचना आहे त्याच्यामध्ये केलेल्या. ठीक आहे, तर बघा प्रवास वर्णन जे काही आहे तर प्रवास वर्णन रचणारा पंडित कवी किंवा कवी कोणतं त्याच्यामध्ये निरंजन माधवाचं नाव जे काही आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता बघा त्यांनी जे काही आहे नंतर म्हणजे आता हे सांप्रदाय परिमल, चितबोध रामायण, सुभद्रा चंचू, ज्ञानेश्वर विजय हे सगळे लिहिलेले आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काय लिहिलेले आहे आणि प्रत्येक ग्रंथामध्ये काय काय आहे जे दिलेलं आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता बघा कृष्णनंद सिंधू हा अध्यात्म पर ग्रंथ जो काही आहे तर हा श्रीरंगपट्टण येथे त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतरचा लिहून घ्यायचा आहे कृष्णनंद सिंधू. ठीक आहे, ह्याच्यानंतरची रचना लिहून घ्यायची आहे. आता हा कुठं पूर्ण केला आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं. तर त्याचं जेव्हा एखाद्या संदर्भ पुस्तकामध्ये एखाद्या चांगल्या पुस्तकामध्ये जर नाव दिलेलं असेल तर ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आहे की कृष्णनंद सिंधू. तर हा जो काही आहे हा त्यांनी काय केलाय श्रीरंगपट्टण हे जे म्हणजे साऊथ मधलं जे काही ठिकाण आहे ते तिथं त्यांनी जो काही आहे तो पूर्ण केलेला आहे श्रीरंगपट्टण. ठीक आहे, श्रीरंगपट्टण. ठीक आहे,
इथे त्यांनी पूर्ण केलेलं लिहून घ्यायचंय. हा त्यांनी ग्रंथ इथे पूर्ण केलेला आहे. हा कशावर आधारित ग्रंथ आहे तर अध्यात्मपर ग्रंथ आहे. अध्यात्मपर हा जो काही आहे तो ग्रंथ आहे. ठीक आहे. अध्यात्मपर ग्रंथ. ठीक आहे. तर बघा आता हा निरंजनाचा आद्य ग्रंथ आणि ज्ञानसुद्धा हा निरंजन संप्रदायात श्रेष्ठता प्राप्त झालेला ग्रंथ असे दोन्ही ग्रंथ जे काही आहे तर आजच्या म्हणजे आजच्या तारखेला काय आहे उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. ओके. तर हा जो काही आद्य ग्रंथ आहे म्हणजे म्हणून आपण याला रचनामध्ये इतकं पाहत नाही पण हा एक आद्य ग्रंथ म्हणून याचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आद्य ग्रंथ. आणि अजून एक जो काही मान्यता पावलेला धन्यता पावलेला एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे ज्ञानसुधा. तर हे म्हणजे आता उपलब्ध नाही आहेत हे ग्रंथ. तर हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे की खालीलपैकी कोणते म्हणजे निरंजन माधव यांचे खालीलपैकी कोणते ग्रंथ आजच्या तारखेला उपलब्ध नाहीत. असा प्रश्न येऊ शकतो ना. आधीची जी तुम्हाला 9 रचना लिहून दिल्या त्या आहेत म्हणजे ते आहे. हे जे 2 ग्रंथ आहे जी की चांगली ग्रंथ मानली जात होती तर त्याच्यामध्ये हे ग्रंथ ज्ञानसुधा आणि कृष्णा सिंधू हे याला नाही आहेत उपलब्ध नाही आहे. ते काय लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला असं स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं असेल तर स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये लिहून घ्या. चला लिहा. निरंजन माधव यांचा कृष्णानंद सिंधू निरंजन माधव यांचा कृष्णानंद सिंधू निरंजन माधव यांचा कृष्णानंद सिंधू हा आद्य ग्रंथ हा आद्य ग्रंथ हा आद्य ग्रंथ आद्य ग्रंथ आणि ज्ञानसुधा आणि ज्ञानसुधा आणि ज्ञानसुधा हा निरंजन संप्रदायात श्रेष्ठता प्राप्त झालेला ग्रंथ असे दोन्ही ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. आज उपलब्ध नाही. याच्या अगोदरच्या ज्या रचना दिल्या आहेत त्या उपलब्ध आहेत. हे जे 2 लिहून दिले ते उपलब्ध नाहीत. ठीक आहे. क्लियर.
ओके, चला. तर बघा, इकडे लक्ष द्यायचंय व्यवस्थित. तर बघा, आपल्या पत्नीस गुरु परंपरेची हकीकत सांगण्यासाठी निरंजनानी सांप्रदाय परिमल हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे. चला लिहून घ्या. हेडिंग टाका, म्हणजे असं थोडं खाली असं हेडिंग टाका. सांप्रदाय परिमल ग्रंथ. सांप्रदाय परिमल ग्रंथ. आपल्या पत्नीस गुरु परंपरेची हकीकत सांगण्यासाठी निरंजनानी सांप्रदाय परिमल हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे, झालं लिहून. आता ऐकायचंय बघा. आता संप्रदाय कथन करणे वल्लभे तुझ्यासाठी असा आपला निवेदन हेतूही त्यांनी स्पष्ट केला, की आपल्या पत्नीला गुरु परंपरा काय असते हे समजावून सांगणं, त्यासाठी हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे. त्यानंतर सांप्रदाय परिमळा येथे मध्ये निरंजनाचे चरित्र सुद्धा आलेलं आहे. म्हणजे सांप्रदाय परिमल आणि सांप्रदाय परिमळा हे दोन्ही यांनी एकच आहेत. म्हणजे इथं ल आहे, कुठं ळ वापरतात, कुठं आपण बऱ्याचदा पाहतो कुठं ळ असतं तर कुठे ल असतं. ठीक आहे. आता बालबोधकार त्र्यंबकराज यांच्यापासून सिद्धेश्वर संप्रदायाची माहिती यात दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा, त्याच्यानंतर खाली एक हेडिंग टाका. सांप्रदाय परिमळा. सांप्रदाय परिमळा ळ ळा ळ लिहून घ्यायचंय. चला, सांप्रदाय परिमळा. तर याच्यामध्ये लिहायचं आहे निरंजन माधव यांचे चरित्र याच्यामध्ये आहे. निरंजन माधव यांचे चरित्र. निरंजन माधव यांचे चरित्र. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय आलेलं आहे बघा, लिहा खाली, त्याच्याच खाली लिहायचं आहे बालबोधकार त्र्यंबकराज. बालबोधकार त्र्यंबकराज यांच्यापासून सिद्धेश्वर संप्रदायाची माहिती यात दिली आहे. आता त्यांची जी काही गुरु परंपरा आहे, म्हणजे कसं एका गुरुनी दुसऱ्या गुरुला, मग त्याचे शिष्य, मग अशी ती परंपरा आहे. जशी वंश परंपरा असते ना, तशी गुरु परंपरा. तर ही वंश परंपरा काय दिलेली आहे निरंजन माधव यांनी, आपण ते बघूया. ठीक आहे. गुरु परंपरा ही गुरु परंपरा निरंजन माधवाने कशी दिलेली आहे आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. आधी आहे दत्त, त्यानंतर आहे विमलानंद, त्यानंतर आहे ब्रह्मानंद. लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी. गुरु परंपरा.
विमलानंद, परत विमलानंद आहे, त्यानंतर आहे सच्चिदानंद. व्यवस्थित एक पाहून पाहून लिहा. त्याच्यानंतर आहे ब्रह्मानंद, ब्रह्मानंद. नंतर आहे लक्ष्मीधर आणि नंतर आहे निरंजन माधव. निरंजन माधव असं आहे. तर ही काय गुरु परंपरा निरंजन माधव यांनी दिलेली. व्यवस्थित पाहून लिहा, सगळं लिहा पटकन. ओके, झालं लिहून. दत्त, विमलानंद, ब्रह्मानंद, विमलानंद, परत सच्चिदानंद, ब्रह्मानंद, लक्ष्मीधर आणि निरंजन माधव. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. तर बघा आता यांचा जो काही नंतरचा ग्रंथ आहे आपण तो बघूया. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर विजय. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वर विजय. आता निरंजनांना ज्ञानदेवाची गोडी लक्ष्मीधर करावी लागली असली तरी ह्या गोडीमुळेच व श्रद्धेमुळे ज्ञानेश्वर विजयाच्या लेखनाला प्रवृत्त झाले असावेत. म्हणजे काय की बाबा आता वेगवेगळे जे काही वृत्त आहे, वृत्त योजना असेल, अलंकार वगैरे, तर असलेले हे महाकाव्य तर हे 7 अध्यायामध्ये विभागलेलं आहे. तर वर हेडिंग टाकायची आणि लिहायचं आहे ज्ञानेश्वर विजय हा ग्रंथ 7 विभागामध्ये 7 अध्यायामध्ये विभागलेला आहे. चला लिहा सगळ्यांनी. ज्ञानेश्वर विजय हा ग्रंथ 7 विभागात विभागलेला आहे. त्याची एकूण श्लोक संख्या 1308 इतकी आहे. 1308 इतकी आहे. ठीक आहे, आणि याची रचना काय आहे, पुणे येथे झाली. म्हणजे पुणे येथे पूर्ण झाली असेल. ह्या ग्रंथाची रचना पुणे येथे पूर्ण झाली. या ग्रंथाची रचना पुणे येथे पूर्ण झाली. त्यानंतर लिहा राची ढेरे यांचं मत आपल्याला लिहायचं आहे. राची ढेरे यांचं मत लिहायचं आहे आपल्याला. लिहा चला. महाकाव्याच्या विषयाच्या निवडीबाबतचा महाकाव्याच्या विषयाच्या निवडीबाबतचा संस्कृत कवींचा संकेत मोडून निरंजन माधवांनी ज्ञानदेवाच्या चरित्रावर महाकाव्य लिहावे. हा त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा पुरावा आहे. प्रज्ञा म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिश मध्ये विजडम म्हणतो, म्हणजे ज्ञान म्हणजे प्रज्ञा नाही तर
जे ज्ञान आहे कसं कुठं केव्हा वापरणं, तर याला म्हणतात की प्रज्ञा. म्हणजे ज्ञानी व्यक्ती वेगळा, बुद्धिमान व्यक्ती वेगळा, सुशिक्षित वेगळा, शिक्षित वेगळा. आपण म्हणतो ना की शिक्षित सुशिक्षित याच्यामध्ये आपण जसं काही फरक करतो, अगदी त्याप्रमाणे. ठीक आहे, लिहून घ्या. त्यानंतर लिहायचं आहे नामदेवकृत मुखप्रबंध होता. नामदेवकृत निबंध प्रकल्प होता. नामदेवकृत प्रबंध मुख्य होता. तैसाची म्या वीरचिला, तैसाची म्या वीरचिला. तैसाची म्या वीरचिला. तैसाची म्या वीरचिला. मी बोलिलो पदरीची तरी एक वाणी. मी बोलिलो पदरीची तरी एक वाणी. मी बोलिलो पदरीची तरी एक वाणी. नाहीच साक्ष हरिविठ्ठल चक्रपाणी. नाहीच साक्ष, नाहीच साक्ष हरिविठ्ठल चक्रपाणी. हरिविठ्ठल चक्रपाणी. हरिविठ्ठल चक्रपाणी. त्यानंतरचा लिहून घ्यायचा श्लोक. त्यानंतरचा श्लोक लिहायचा आहे बघा. लिहा आता. बघा तर हे जे काही सगळे श्लोक आहेत तर याच्यामधून त्यांनी काय केलंय की ते आपल्या प्रांजळ काव्याच्या मूलाधारांबद्दल जे काही आहे त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि ह्या काव्यामध्ये काय केलेलं आहे की एक प्रकारची प्रासादिकता असली ह्या काव्यामध्ये तरीही काय की नामयाच्या वाणीमध्ये म्हणजे ते नाम घेणं की सोजवडता, एक प्रकारची प्रसन्नता आणि आर्तता कुठेही दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे स्वतः कवीने ह्या ग्रंथात महाकाव्य म्हणून संबोधले असले तरी ते काय आहे आख्यान काव्यासारखेच आहे. जेव्हा आपण सत्सद विवेक बुद्धीचा आपल्या विचार करतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी ज्या काही आहेत त्या दिसून येतात. नंतर आपल्याला एक लिहून घ्यायच्या 4 ओळी. नंतर 4 ओळी लिहून घ्यायच्यात. लिहा त्या. लिहा या तीर्थाहूनही अन्य तीर्थ न लागे. या तीर्थाहूनही अन्य तीर्थ न लगे. मानेचिया यामना. मानेचिया यामना. माझीही परिपूर्ण आजी घडली येथेची. माझीही परिपूर्ण
आजी घडली येथेची ते कामना, क्षेत्रन्यास करोणी, क्षेत्रन्यास करोणी, चित्त बसले माझे अळंकापुरी, चित्त बसले माझे अळंकापुरी, चित्त बसले माझे अळंकापुरी, आता मोक्ष उदार देईल, आता मोक्ष उदार देईल, आता मोक्ष उदार देईल, मला ज्ञानेश्वर श्रीहरी, मला ज्ञानेश्वर श्रीहरी, मला ज्ञानेश्वर श्रीहरी. ठीक आहे, झालं लिहून इतकं. तर बघा आता कृष्णनंद सिंधू कशावर होता की गुरु परंपरा पत्नीस कळावी. त्याच्यानंतर आपण बघितला ज्ञानसुधा हाही जो काही आहे निरंजन संप्रदायामध्ये श्रेष्ठता पावलेला जो काही ग्रंथ आहे हा आपण पाहिला. त्याच्यानंतर जी काही गुरु परंपरा आहे त्याचा क्रम बघा लक्षात ठेवायला तसं सोपी आहे. विमलानंदानंतर विमलानंतर लगेच रिपीट झालेले आहे, ब्रह्मानंदानंतर ब्रह्मानंतर लगेच रिपीट झालेले आहे. त्याच्यामुळे असं काही खूप कठीण नाही आहे लक्षात ठेवायला. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर फार काही कठीण नाही. ओके, फार काही कठीण नाही आहे हे लक्षात ठेवायला. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की ज्ञानेश्वर विजय नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. आणि मला सांगा की असे दोन कोणते ग्रंथ आहेत की जे सध्या आजच्या तारखेला उपलब्ध नाहीत, असे ग्रंथ कोणते सांगा बरं. आजच्या घडीला उपलब्ध नसलेले ग्रंथ कोणते आहेत सांगा. ठीक आहे. ओके, ह्यानंतर आपण बघणार आहोत चिदबोध रामायण. ठीक आहे, चिदबोध रामायण अशी हेडलाईन द्यायची आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे त्या ग्रंथामध्ये हे सुद्धा जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. चिदबोध रामायण. ठीक आहे, आता चिदबोध रामायण मध्ये काय आहे बघा. तर हे कशावर आहे की श्री रामकथेवरील हे एक श्लोकबद्ध महाकाव्य आहे. ठीक आहे, श्री रामकथेवरील लिहून घ्यायचं आहे. श्री रामकथेवरील काय आहे श्लोकबद्ध महाकाव्य. श्लोकबद्ध महाकाव्य. ठीक आहे, त्यानंतर 1758 ते म्हणजे साधारण इसवी सन 1758 मध्ये पुणे येथेच त्यांनी त्याची जी काही रचना आहे ती रचना जी काही आहे ती पूर्ण केलेली आहे. ओके, समजलं इथपर्यंत. आता माझे त्याचे फक्त बालकांडच उपलब्ध असून 7 सर्गातील 422 श्लोक असे त्याचे असं त्याचे म्हणजे रचना आहेत किंवा एकूण श्लोक आहेत. पण आपण जसं पाहिलं की निरंजन माधव यांचे जे काही आहेत काही रचना ज्या काही आहेत आत्ताच्या तारखेला किंवा सध्या उपलब्ध नाहीत. ठीक आहे, तर आता आज उपलब्ध असलेले बालकांड ही स्वतंत्रपणे
महाकाव्य शोभण्यासारखे नाही, त्यांचं जे काही बालकांड आहे ते. आणि ही श्लोकरचना विविध वृत्तात्मक असून निरंजन माधवानी ती अमृतध्वनी ह्या नावाने ह्या वृत्ताची जी काही आहे ती रचना केलेली आहे. काय आहे? अमृतध्वनी ह्या प्रकारे. ठीक आहे. तर यांनी ह्या वृत्ताची काय आहे योजना केलेली आहे किंवा त्यांनी ते वृत्त जे काही आहे ते समोर आणलेलं आहे. आता ह्या काव्यास मूळ रामायणाचा आधार घेतला असून कवीने काही प्रसंग शिवधनु गर्भ, राम परशुराम संघर्ष यासारख्या ज्या काही आहे प्रसंगावर त्यांनी ते लिहिलेलं आहे. तर केना वाटवे आपल्याला माहिती आहे, आपण मागे त्यांचं नाव लिहून घेतलं. हे अभ्यासक आहे, लेखक आहे. तर त्यांच्या मते काय की अशी जी नावं असतात ती आपल्याला फार महत्त्वाची असतात. ह्या प्रकारची जी काही नावं आहेत ते. तर ते काय म्हणतात याच्यावर आपण बघूयात. तर ते लिहून घ्यायचंय तुम्ही. ते काय म्हणतात आहे, केना वाटवे यांनी के डॉट ना वाटवे केना वाटवे यांनी चितबोध रामायणाची श्लोकरचना अत्यंत प्रौढ व सरस असून महाकाव्याला शोभण्यासारखी आहे. महाकाव्याला शोभण्यासारखी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. ओके. ते खाली एक आपल्याला लिहून घ्यायचा आहे श्लोक. अध्यात्म रामायण टीका चितबोध रामायण ग्रंथनिका जो आवडता रघुनायका प्रेरीला तेने वाचे. ठीक आहे. आता बघा त्यांनी काही स्फुट प्रकरण. आता स्फुट याचा अर्थ काय होतं की बाबा अशी मोकळी अशी सुटसुटीत किंवा अशी मोकळी काहीतरी लिहिलंय बाबा असं अचानक आलं लिहून टाकलं. अशी स्फुट म्हणजे अशी मोकळी किंवा ओपन रचना ज्याला म्हणतो ती. ठीक आहे. तर ती काय आहे आपण लिहून घेऊयात. आता चला लिहा. स्फुट प्रकरणे निरंजन माधव यांची स्फुट प्रकरणे. चला लिहा लवकर. निरंजन माधव यांची स्फुट प्रकरणे. भार्गव रामचरित्र अद्वैत बोध
अद्वैत बोध, यति नृपति संवाद, यति नृपति संवाद, अद्वैत भावना पंचदशी, अद्वैत भावना पंचदशी हा पूर्ण एकच शब्द आहे. अद्वैत भावना पंचदशी, वशिष्ठ सुशर्मा संवाद, वशिष्ठ सुषमा स्वरा संवाद, वशिष्ठ सुशर्मा संवाद. कसं लिहिलंय बघा. वशिष्ठ सु शर्मा संवाद असं लिहिलेलं आहे. वशिष्ठ शर्मा संवाद, अद्वैत भावना पंचदशी, अद्वैत भावना पंचदशी, अद्वैत भावना पंचदशी. ठीक आहे. अद्वैत भावना पंचदशी, अशी जी काही आहे. आणि याच्या अगोदर काही यती नृपती संवाद. तुम्हाला लिहिता आलं का बघा. ज्यांना नसेल लिहिता आलं त्यांनी यती नृपती संवाद असं लिहिलेलं आहे. आणि भार्गव रामचरित्र, भार्गव रामचरित्र आणि अद्वैत बोध, अद्वैत बोध, अद्वैत बोध. लिहून घ्या पटकन. लिहून घ्यायचे व्यवस्थित. ही काय आहे. 5 स्फुट प्रकरणे आहेत. निरंजन माधव यांनी लिहिलेले 5 स्फुट प्रकरणे. 5 स्फुट प्रकरणे. कोणती कोणती आहे बघा. भार्गव रामचरित्र, अद्वैत बोध, यती नृपती संवाद, अद्वैत भावना पंचदशी, वशिष्ठ सुशर्मा संवाद.
ठीक आहे. आता बघा, निरंजन माधव यांची जी काही स्तोत्र रचना आहे आपण ती पाहणार आहोत. तर निरंजन माधवांची स्तोत्र रचना विपुल प्रमाणात त्यांनी केलेली आहे. तर तिच्या रचनेशी विविधता आणि वैचित्र्य आढळते. म्हणजे स्तोत्र संग्रह या नावाखाली 21 स्तोत्रांचा संग्रह केलेला आढळतो. आता यातील फक्त श्री राम कर्णमृत स्तोत्राच्या शेवटी लेखन काल जो काही आहे तो 1769 जो काही आहे तो असा दिलेला आहे. आता अन्य स्तोत्रात ह्या लेखन कालांचा उल्लेख नाही. तर ह्या संग्रहातील 13 स्तोत्रे देवांवर असून म्हणजे 13 सत्र जी आहे ती देवांवर आहे आणि 6 स्तोत्रे जी काही आहे ती देवतांवर आहे. आणि मग देवामध्ये श्रीराम आहे, मग सांब आहे, विठ्ठल आहे, व्यंकटेश आहे, मल्हारी आहे, हनुमान आहे, कृष्ण, गुरु व ज्ञानेश्वर यांचा जो काही समावेश आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे कोणकोणते बाबा जे काही आहे. त्याचबरोबर जे काही आहे ते नद्यांचा समावेश सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या, म्हणजे उदाहरणार्थ गोदावरी, भगीरथी अशा नद्यांचा त्यांनी समावेश केला आहे. देवतांमध्ये म्हणजे काय, भवानी, लक्ष्मी. देव म्हणजे लाईक मेल व्हर्जन आणि देवता म्हणजे फिमेल, म्हणजे स्त्री देवता बाबा असं. तर देवतांमध्ये विठ्ठल, व्यंकटेश, मल्हारी, हनुमान असं यांची नावं दिलेली आहे. देवता म्हणजे देवी. त्याच्यामध्ये भवानी आहे, लक्ष्मी आहे, ह्या सारख्या देवता ज्या काही आहे तर त्याच्यामध्ये यांनी दिलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर कोणते कोणते दिलेले आहेत बघा. श्री राम कर्णामृत, व्यंकटेश स्तोत्र, सांब शिवस्तु ती ध्यान या स्तोत्रांची रचना प्रदीर्घ असून बाकी 8 ते 50 श्लोकांच्या आसपास जी काही आहे ती रचना आपल्याला इथे दिलेली आहे. ते सुभद्रा चंपू आहे. तर सुभद्रा चंपू मध्ये काय बघा, सुभद्रा चंपूवर आपल्याला प्रश्न सुद्धा आलेला होता. ठीक आहे. तर काय आहे सुभद्रा चंपू मध्ये की ज्यामुळे मराठी कवितेत निरंजन माधवांचे स्वतंत्र स्थान निर्माण झाले ज्या गोष्टींमुळे. ठीक आहे. तर ज्यामुळे मराठी कवितेत तर असं जे काही आहे तर ते आहे सुभद्रा चंपू मध्ये आहे की एक वेगळं स्थान निर्माण झाला. तर सुभद्रा चंपू हे मराठीतील एक चंपू काव्य आहे. आपल्याला विचारतात की प्रकार कोणता बाबा, ते आपल्याला आलं पाहिजे. काय आहे हे चंपू काव्य. चंपू काव्य म्हणजे काय, गद्य पद्य मिश्रित. तर हे याची सविस्तर जी काही माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण उद्या पाहूया. ठीक आहे. कळते तुम्हाला, याची सविस्तर माहिती आपण उद्या पाहणार आहोत. तर सुभद्रा, फक्त हे आपल्याला लक्षात पाहिजे की निरंजन माधव यांनी सुभद्रा चंपू हे काव्य लिहिलेलं आहे. आणि हा कोणत्या काव्याचा प्रकार आहे, कोणत्या काव्याचा प्रकार आहे, चंपू काव्याचा प्रकार आहे. हा कोणत्या काव्याचा प्रकार आहे, चंपू काव्य. ठीक आहे. हा जो काही आहे तो चंपू काव्याचा प्रकार आहे. ठीक आहे. कळालं इथपर्यंत. तर मग बाकी जे काही आहे उद्या आपण मोरोपंत आणि मग यांचे जे काही अजून काही महत्त्वपूर्ण रचना आहे तर ह्या महत्त्वपूर्ण रचना आपण नंतर पाहणार. ठीक आहे. चालेल, मग थांबूयात आपण इथेच आणि उद्या भेटूया मोरोपंत, सुभद्रा चंपू हे सगळं घेऊन. ठीक आहे. ओके. अभ्यास करा व्यवस्थित.